प्रसिद्धी पत्रकातून स्वपक्षीयांवर केलेले आरोपांवरती मेहतांनी घुमजाव केलाय। आपण या संदर्भातलं कोणतेही प्रसिद्धी पत्रक काढलेलं नाही असं प्रकाश मेहतांनी म्हटलंय। गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी हा दावा केलाय। या संदर्भात आपण सभागृहात भूमिका मांडलेली आहे असंही मेहता म्हणाले। याआधी प्रसिद्धी पत्रकातून स्वपक्षीयांवर निशाणा साधला होता, मात्र आता या सगळ्यानंतर प्रकाश मेहतांनी घुमजाव केलाय। आपण असं कुठलंच प्रसिद्धी पत्रक काढलं नसल्याचं प्रकाश मेहतांनी म्हटलंय। गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी आपण कोणतेही प्रसिद्धी पत्रक काढलेलं नसल्याचा दावा केलाय। याआधी आपल्या खुर्चीवरती डोळा ठेवून स्वपक्षीयच आपल्या विरोधात तक्रारी करत असल्याचं त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं होतं। प्रेस नोट जी पत्रकारांवर आलेली आहे त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की आमचेच काही त्याबद्दल मला काहीच माहित नाही। ती प्रेस नोट कुणाची मी काढलेली नाही। पण सभेत मुख्यमंत्री उत्तर देत होतात विरोधकांच्या सर्व आरोपांना मुख्यमंत्री कुठेही उठले नाही। बाकी मंत्र्यांच्या वेळेस मुख्यमंत्री आता स्वतःहून पुढाकार घेतात, काय मी स्वतःहून उठल्यामुळे मुख्यमंत्र्यांना उठायची गरज नव्हती। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दीपक, मेहता आणखीन अडचणीत येत चाललेत आणि त्याचीच परिणिती कुठेतरी आता मेहतांनी घुमजाव केल्याचं दिसतंय, काय नेमकं सांगाल? भूषण, साधारणतः अर्ध्या तासापूर्वी मेहतांकडनं हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आणि आता ते सांगतात की अशा प्रकारचं प्रसिद्धी पत्रक मी प्रसिद्धीस दिलेलं नाही आहे। माझ्या मेलवर हे प्रसिद्धी पत्रक आहे आणि त्याच्यात स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे, एक इंग्रजीमध्ये हे प्रसिद्धी पत्रकाने या सगळ्या SRA प्रकल्पामध्ये जे विरोधकांनी आरोप केलेले आहेत ते आरोप कसे चुकीचे आहेत ते प्रत्येक मुद्द्यानिहाय त्यांनी या प्रसिद्धी पत्रकामध्ये खोडून काढलेले आहेत। आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो त्यांनी आपल्या पक्षातील लोकांना टार्गेट करणारा ठेवलेला आहे। त्याच्यात म्हटलेलं आहे की ऑपोजिशन ॲज वेल ॲज सम इंडिव्हिज्युअल श्री मेहताज फ्रॉम हिज ओन पार्टी अँड टार्गेटिंग हिम अँड ट्राईंग टू टर्निश हिज रेप्युटेशन, म्हणजे आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधकांबरोबरच आपल्या स्वतःच्या पक्षातील लोकच आपल्याला टार्गेट करतायत असं स्पष्ट ओळ जी आहे ते या प्रसिद्धी पत्रकात शेवटी आहे। त्याच्यामुळे या प्रसिद्धी पत्रकातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे थेट मेहतांनी पक्षातल्याच लोकांना टार्गेट केल्यामुळे त्याचे परिणाम जे आहेत ते तात्काळ दिसू लागले आणि पक्षातील लोकांची नाराजी या संदर्भातली येऊ लागली। कदाचित त्याच्यामुळेच मेहतांनी लगेच या संदर्भात घुमजाव केला आणि अशा प्रकारचं प्रसिद्धी पत्रक आपण प्रसिद्धीसच दिलं नव्हतं असं मेहता यांचं म्हणणं आहे। परंतु हे जर प्रसिद्धी पत्रक जवळजवळ 4 पानाचं आहे ते जर आपण डिटेल वाचलं तर यामध्ये SRA प्रकल्पासंदर्भात विरोधकांनी विधानसभेत जे आरोप केलेले आहेत ते मुद्द्यानिहाय आरोप मेहतांनी खोडून काढलेले आहेत आणि त्याची डिटेल माहिती दिलेली आहे त्या फाईल नंबरसह। त्याच्यामुळे एवढी सगळी डिटेल माहिती जर या प्रसिद्धी पत्रकात आहे आणि शेवटचं वाक्य पक्षातील लोकांना टार्गेट करणार आहे तर हे प्रसिद्धी पत्रक आपण काढलं नाही असं मेहता म्हणतायत। त्यामुळे त्यांच्या खुलास्यावरच विश्वास ठेवावा की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण एवढं डिटेल प्रसिद्धी पत्र दुसरा कोण काढू शकेल आणि कशाला काढेल हाही ते प्रश्न उपस्थित होतो। परंतु थेट पक्षातील लोकांनाच टार्गेट केल्यामुळे एक पक्षामध्येच नाराजीचा सूर उमटू लागला आणि कदाचित हीच बाब मेहतांच्या कानावर गेल्यामुळे त्याच्या संदर्भात त्यांनी खुलासा करताना आपण असं कुठल्याही प्रकारचं प्रसिद्धी पत्रक दिलं नव्हतं, प्रकाशित केलं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु आता या सगळ्यामुळे आणखीन मेहता अडचणीत आलेले आहेत। विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि मेहतांनी या संदर्भात उत्तर द्यावं, त्यांनी जे प्रसिद्धी पत्रक काढले त्या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी, परंतु विधानसभेत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली नाही। बाहेर मीडियाशी बोलताना त्यांनी या संदर्भातला खुलासा केलेला आहे आणि याचा इन्कार केलेला आहे। परंतु हे प्रसिद्धी पत्रक बघता आणि या प्रसिद्धीबद्दल ज्या काही ओळी आहेत पक्षातील लोकांनाच टार्गेट करणाऱ्या ते निश्चितच प्रकाश मेहतांच्या अडचणी आणखीन वाढवणार आहेत, कारण त्यांनी पक्षातील लोकांना टार्गेट केलेलं आणि आपल्या मंत्रिपदावर ज्यांचा डोळा आहे त्यांनी ते सगळे या मागे आहेत पक्षातील लोक असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे हे मंत्रिपदावर डोळा असणारे लोक कोण आहेत भाजपमधले हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि थेट आता पक्षातील लोकांना टार्गेट केल्यामुळे मेहतांच्या समोरील अडचणी आणखीन वाढायची चिन्ह आहेत। भूषण, धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।